नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्यांचं कोणाचं 10वी झालेली असेल, 12वी झालेली असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेले असेल, तर बघा अशा विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर अतिशय आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी बघा कुठल्याही प्रकारची परीक्षा जी आहे घेतली जाणार नाहीये. डायरेक्ट तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. आता कोणत्या पदांसाठी किती रिक्त जागा आहेत याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासोबतच बघा तुमची निवड प्रक्रिया कशाप्रकारे केली जाणार आहे याची पण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन जाहिरात जी ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम नरसी कुपर रुग्णालयाकरिता खालील नमूद करण्यात आलेली विविध पदे निवड तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर दिनांक 31/3/2027 पर्यंत भरावयाची आहेत. बघा ही जी जाहिरात आहे ती कंत्राटी स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जे की बघा 31/3/2027 पर्यंत जेवढी काही पदे रिक्त आहेत ते भरावयाची आहेत. आता ही जी भरतीची जाहिरात आहे ते म्हणजे की यासाठी जर बघितलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज न करता ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे. यासाठी जर बघितलं एकूण जर बघितलं परीक्षा शुल्क तुम्हाला ₹934 द्यावे लागणार आहे. जे की बघा 27/1/2026 ते 4/2/2026 पर्यंत तुम्हाला या परीक्षा शुल्क जर भरायची आहे. आता बघा कागदपत्र जोडून शैक्षणिक अर्हता संपूर्ण जी माहिती आहे, हा जो तुम्हाला इथं ॲड्रेस देण्यात आलेला आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम नरसी कूपर रुग्णालय पहिला मजला डी विंग आस्थापना विभाग येथे बघा 27/1/2026 ते 4/2/2026 रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्रत्यक्ष सादर करावा लागणार आहे. जे की बघा तुम्हाला यामध्ये ॲड्रेस बद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. जे की बघा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला प्रत्यक्ष जो अर्ज आहे तुम्हाला इथं सादर करावा लागणार आहे. त्याचखाली जर बघितलं तर संपूर्ण जी माहिती आहे म्हणजे की बघा प्रत्येक पदानुसार किती जागा रिक्त आहेत, त्यासाठी शैक्षणिक अर्हता, मुलाखतीची वेळ व दिनांक याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. सर्वप्रथम बघा तुम्हाला इथं पदाचे नाव जर बघितलं वैद्यकीय अधिकारी जे की बघा एकूण पदे रिक्त आहेत 2 जे की बघा महिलांसाठी राखीव आहेत आणि यासाठी तुम्हाला प्रति महिना मानधन किती दिला जाणार आहे याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी दुसरं तुम्हाला इथं पद दिसणार आहे. आता बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी जर बघितलं एकूण मानधन तुम्हाला ₹20,000 आणि यासाठी जर बघितलं तर बघा डिग्री इन बी-एस-सी म्हणजेच की बघा विज्ञान शाखेची पदवी धारण करणारा असावा किंवा बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम-एस-बी-टी ची डी-एम-एल-टी पदविका उत्तीर्ण असावा. हे जे तुम्हाला एज्युकेशन जे आहे तुम्हाला प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी लागणार आहे. आणि यासाठी जर बघितलं मुलाखतीचा वेळ जे की बघा सकाळी 11 वाजता आणि दिनांक जर बघितली 9/2/2026 हे जे तुम्हाला मुलाखतीची वेळ आणि दिनांक याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचखाली बघा प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 4 जागा रिक्त आहेत. एकूण जर बघितलं मानधन ₹16,000 आणि यासाठी जर बघितलं तुम्हाला इथे शैक्षणिक अर्हता दाखवल्या गेलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता ज्या कोणा विद्यार्थ्यांना ही जाहिरातीची पी बघायची असेल तर बघा ही जी पी आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरून तुम्ही जॉइन होऊन संपूर्ण पी बघू शकाल. 5 नंबरचं जे पद आहे बघा ई-सी-जी तंत्रज्ञ यासाठी एकच जागा रिक्त आहे. जे की बघा यासाठी 18,000 मानधन आहे. त्यानंतर बघा किरण सहाय्यकसाठी जर बघितलं एकूण 4 जागा रिक्त आहेत. यासाठी जर बघितलं तुम्हाला इथं मानधन ₹16,000 मिळणार आहे. आता यासाठी जर बघितलं एज्युकेशन तर बघा उमेदवार 12वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालविला जाणारा किरण विषयातील बी-पी-एम-टी म्हणजेच की बघा बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी 3 वर्षाचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा व त्याने 6 महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. 3 वर्षाचा पूर्ण वेळ जो पदवीचा अभ्यासक्रम त्यासोबत बघा 6 महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. नोंदणी सहाय्यकसाठी बघा एकच जागा रिक्त आहेत. अर्धवेळ नोंदणी सहाय्यकसाठी जर बघितलं तर 3 जागा रिक्त आहेत आणि त्याच खाली जर बघितलं 9 नंबरचे जे पद आहे पार्ट टाइम रिफ्रॅक्शनिस्ट यासाठी जर बघितलं 1 जागा रिक्त आहेत. व्यवसायोपचार तज्ञसाठी जर बघितलं 2 जागा रिक्त आहेत. दूरध्वनी चालक वेतन श्रेणीसाठी जर बघितलं 1 जागा रिक्त आहेत. यासाठी बघा वेतन श्रेणी तुम्हाला ₹14,000 एवढी दिल्या जाणार आहे. आता बघा प्रयोगशाळा परिचरसाठी जर बघितलं 1 जागा रिक्त आहे आणि प्रयोगशाळा सेवकसाठी 7 जागा रिक्त आहेत. यासाठी जर बघितलं एज्युकेशन तर बघा उमेदवार 10वी म्हणजेच की एस-एस-सी उत्तीर्ण असावा. उमेदवार मराठी लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे. या पदासाठी जर बघितलं किमान तुम्हाला 10वी पास आणि तुम्हाला मराठी जी भाषा आहे लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे. यासाठी जर बघितलं तर बघा 11/2/2026 रोजी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेलं आहे.
त्याच खाली जर बघितलं तर बघा वीज तंत्रीसाठी 1 जागा रिक्त आहे. तार तंत्रीसाठी 2 जागा, तार तंत्रीसाठी जर बघितलं 1 जागा आणि उद वाहन चालकसाठी जर बघितलं 3 जागा. त्याच खाली जर बघितलं तर बघा उद वाहन चालकनी तार तंत्री आणि उद चलन वाहकसाठी जर बघितलं तर 1 जागा. त्यानंतर बघा तुम्हाला इथं संपूर्ण जे टेक्निकलची जी पदे आहे याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. प्रशिक्षण मदतनीससाठी जर बघितलं तर 4 जागा रिक्त आहेत. गवंडी पदासाठी जर बघितलं 1 जागा, सुतारसाठी 1 जागा, कक्ष परिचरसाठी जर बघितलं 13 जागा रिक्त आहेत. कक्ष नौकरसाठी बघा 2 जागा रिक्त आहेत. आयासाठी 25 जागा, सफाई कामगारसाठी 33 जागा. बघा या 2 पदांसाठी जर बघितलं तर आया आणि सफाईगार या 2 पदांसाठी तुम्हाला सर्वाधिक जागा रिक्त दिसून येणार आहेत आणि यासाठी बघा तुम्हाला इथं 18,000 वेतन श्रेणी जे की प्रति महिन्याला मानधन दिल्या जाणार आहेत. आणि त्याच खाली जर बघितलं माळी आणि सफाईगार 3 जागा, माळीसाठी 3 जागा, सफाईगारनी हलालखोर 1 जागा, हमालसाठी 3 जागा. त्याच खाली जर बघितलं तर बघा हमालनी कामगारसाठी 1 जागा, कामगारसाठी 2 जागा, ग्रंथालय परिचरसाठी 2 जागा, रुग्णवाहिनी परिचरसाठी 5 जागा, शववाहिनी परिचरनी हलालखोर नी रुग्णवाहिका परिचारसाठी जर बघितलं 1 जागा, रोणप्रचारकसाठी जर बघितलं 2 जागा. अशा प्रकारची जर बघितलं तर तुम्हाला इथं पदासमोर रिक्त जागेची माहिती देण्यात आलेली आहे. नाभिकसाठी 1 जागा, मदतनीससाठी 1 जागा आणि त्याच खाली जर बघितलं तर 39 तर बघा यासाठी शिंपी या पदासाठी 1 जागा रिक्त आहे. आता बघा या संपूर्ण जे पदासाठी जर बघितलं तर यामध्ये काय एज्युकेशन देण्यात आलेलं आहे तर बघा उमेदवार 10वी एस-एस-सी उत्तीर्ण असावा. उमेदवार 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी भाषा विषयांची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच की इयत्ता 10वी किंवा बघा मराठी विषयक असलेली तत्सम परीक्षा उच्च निम्नस्तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या निकषानुसार उत्तीर्ण होणे आवश्यक आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. सोबतच बघा उमेदवारांना मराठी लिहिता वाचता बोलणं येणं आवश्यक आहे. उमेदवारांनी खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या व्यवसाय चाचणीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जे की बघा खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या व्यवसाय चाचणीत जर बघितलं उमेदवारांना उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जे की बघा यासाठी व्यवसाय चाचणी होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे. आता बघा उमेदवारांनी मुलाखत सुरू होण्यापूर्वी 1 तास आधी मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. यासाठी वयोमर्यादा जर बघितलं तर बघा वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. निवडीचे निकष व कार्यपद्धती कशाप्रकारे केली जाणार आहे तर बघा सदर पदाची विहित केलेली शैक्षणिक अर्हता व मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून निवड यादी तयार करण्यात येईल. बघा शैक्षणिक अर्हता व मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे जर बघितली उमेदवारांची गुणवत्ता यादी जी आहे ती तयार करण्यात येणार आहे आणि गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून निवड यादी तयार करण्यात येणार आहे. आणि अर्जाचे शुल्क भरण्याची कालावधी जर बघितली 27/1/2026 ते 4 फेब्रुवारी 2026 वेळ सकाळी बघा 11 ते 3 वाजेपर्यंत तुमचा दिला गेलेला आहे. अर्ज करण्याचा कालावधीचे पण बघा 27/1/2026 ते 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत सकाळी 11 ते 4 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकाल. आणि अर्जाचे शुल्क जर बघितलं तर बघा 790 प्लस 18% जीएसटी ₹144 म्हणजेच की एकूण रुपये 934. सदर शुल्क हे ना परतावा राहील म्हणजेच की बघा नॉन रिफंडेबल ही जी परीक्षा शुल्क लागणार आहे. आता बघा सर्वसाधारण अटी जे की बघा तुम्हाला अर्ज करण्याच्या अगोदर तुम्हाला ही संपूर्ण जी सर्वसाधारण अटी आहे देण्यात आलेल्या आहे ते तुम्ही सविस्तर वाचून घ्याल आणि तुम्हाला काही अडचण आढळली तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. आता बघा वैद्यकीय निमवैद्यकीय प्रशासकीय संवर्गासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी जे की तुम्हाला मुलाखतीच्या वेळी सोबत न्यावी लागणार आहे. उमेदवारांचा पूर्ण भरलेला अर्ज ऍप्लिकेशन फॉर्म शैक्षणिक प्रमाणपत्रे म्हणजेच की बघा 10वी 12वीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र संबंधित पदांच्या अर्हतेनुसार आवश्यक प्रमाणपत्रे पदविका पदवी पदव्युत्तर फेलोशिप MSCID टंकलेखन प्रमाणपत्र इत्यादी जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्हाला सोबत न्यायचे आहे. त्यासोबत बघा नोंदणी प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे की बघा संबंधित परीक्षेचे नोंदणी प्रमाणपत्र उदाहरणार्थ बघा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल फार्मसी काउन्सिल संबंधित पदांच्या अर्हतेतील आवश्यकतेनुसार तुम्हाला तुमच्याकडे जर का असेल तर तुम्हाला इथं सोबत न्यायचे आहे. त्याच खाली जर बघितलं 4 नंबरला अनुभव प्रमाणपत्र जे की जर का तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सोबत न्यावी लागणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा म्हणजेच की ॲड्रेस प्रूफ जे की बघा ड्रायव्हिंग लायसन्स नेऊ शकता, इलेक्ट्रिसिटी बिल, वोटिंग आयडी किंवा राशन कार्ड, सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती साक्षांकित करून जोडण्यात यावे. महिला उमेदवार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्राची छायांकित प्रत सोबत जोडण्यात यावी.
महिला जर का विवाहित असेल तर बघा विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडावे लागणार आहे. आता बघा मुलाखतीचे ठिकाण जे आहे तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय, जे की बघा तुम्हाला या मुलाखतीच्या ठिकाणावरती हजर राहायचे आहे मुलाखतीकरिता. आता बघा टिपमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की मुलाखतीसाठी उपस्थित राहताना सर्व कागदपत्रांच्या पडताळणीकरिता मूळ कागदपत्रे बरोबर घेऊन येणे अनिवार्य आहे, जे की मी तुम्हाला आधीच सांगितलं, जे की तुम्हाला सोबत न्यावे लागणार आहे. तर बघा अशा प्रकारची जर बघितली सविस्तर माहिती जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल जर बघा तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे, तर त्याबद्दलची इथं माहिती तुम्ही सविस्तर वाचून घ्याल. त्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागते आणि बघा तुम्हाला इथं अर्जाची माहितीबद्दल संपूर्ण जे म्हणजे की ऑफलाईन पद्धतीने हा जो अर्ज आहे तुम्हाला इथं करायचा आहे. आता ज्या कोणी विद्यार्थ्यांना कंत्राटी स्वरूपात काम करायचे असेल, तर नक्कीच तुम्ही यासाठी अर्ज करू शकाल. कारण की बघा यासाठी जर बघितलं कुठल्याही प्रकारची परीक्षा जी आहे तुम्हाला घेतल्या जाणार नाही आहे. एक मुलाखत घेतल्या जाणार आहे, त्यावरून तुमची निवड केल्या जाणार आहे. तर बघा अशा प्रकारची आजच्या भरतीची अपडेट जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून ते अर्ज करू शकतील. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.